मुंबईतल्या गणेश मूर्ती विसर्जनाची आकडेवारी माजाच्या हाती। दरवर्षी गणेशोत्सवात 4,500 टन प्लॅस्टर ऑफ पॅरिस मूर्तीरूपात विसर्जित। शाडू माती की पीओपी वादाच्या पार्श्वभूमीवर वास्तव समोर। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ऑक्टोबर नंतरच होणार। सूत्रांची माहिती, कोर्टात निकाल लागला तरी निवडणुकीच्या तयारीला 100 दिवस लागण्याची शक्यता। मनसे पक्षात होणार नवे फेरबदल। राज ठाकरेंच्या उपस्थितीत गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर बैठक संपन्न। 23 मार्चला मनसेच्या पक्षाची नवी रचना समोर येणार। छावा कादंबरी 60 वर्षांपूर्वी आली, यांना औरंगजेब आत्ता आठवला। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरेंचा हल्लाबोल। गंगेच्या पाण्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरही राज ठाकरे ठाम असल्याची माहिती। मुंबईतील अनधिकृत बांधकामाप्रकरणी चौकशी समितीची स्थापना करणार। अधिकारी दोषी आढळल्यास निलंबनाची तात्काळ कारवाई। विरोधकांच्या मागणीनंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा। ठाणे बोरिवली बोगदा प्रकल्प निविदा प्रक्रियेत घोटाळा नाही। हायकोर्टाचा MMRDA राज्य सरकारला मोठा दिलासा। एका पत्रकाराने दाखल केलेली याचिका फेटाळली। मुंबईत गच्चीवर उद्यान बंधनकारक। नव्या इमारतीच्या परवानगी अर्जात अट। मुंबईत वाढणारं तापमान आणि प्रदूषण कमी करण्यासाठी आता नव्या इमारतींना टेरेस गार्डन उभारणं बंधनकारक। मुंबईकरांना येत्या काही दिवसात उन्हाच्या झळा बसण्याची शक्यता। कोरड्या वाऱ्यांमुळे दुपारी प्रवास करणं मुंबईकरांना कठीण। मुंबईत पारा 34 ते 36 अंशांच्या घरात जाण्याचा अंदाज। माथेरान शहर बेमुदत बंद। दस्तुरी नाक्यावर होणारी पर्यटकांची दिशाभूल आणि आर्थिक फसवणुकीविरोधात माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीकडून बंदची हाक। मुंबई शेअर बाजारात 1131 अंकांची उसळी। 2 महिन्यानंतर निफ्टी आणि सेन्सेक्सनं गाठला उच्चांक। अमेरिकन बाजारातल्या तेजी आणि अनेक शेअर बाजारांवर याचे सकारात्मक परिणाम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।